सुप्रभात मंडळी. एक छानशी पोस्ट माझ्या वाचण्यात आली आहे आणि ती तुमच्या सगळ्यांच्या बरोबर शेअर करते आहे. गोष्ट लिहिलेली आहे नीला महाबळ गोडबोले यांनी आणि गोष्टीचं नाव आहे घरचं बाहेरचं. सुरू करते. परगावी शिकत असलेली लेक घरी आली म्हणून कौतुकानं इडली सांबाराचा बेत केला. काय गाई, तू घरी कशासाठी करतेस हे पदार्थ? म्हणजे इडली छान असते तुझी, पण सांबार ते आमटीचं मावस नाही तर चुलत भावंड होतं ग तुझं. सांबार हॉटेलातलंच खरं, ऑथेंटिक. आपण न इडली हॉटेलातच खात जाऊ किंवा हॉटेलमधून मागवून खाऊत. माझा चेहरा इवलुसा झाला. 51 वर्षांपूर्वी आमच्या मिरजेतील श्रीकृष्ण भुवनसारख्या उडपी हॉटेलाला मिळणारं इडली चटणी सांबार आम्हाला स्वर्गीय वाटायचं. वर्षातून एखाद्या वेळीच खायला मिळणारा हा पदार्थ अमृतासमान भासायचा. लेकरांना फार आवडतं म्हणून आमची माऊली बिचारी पाट्या वरवंट्यावर वाटून इडली करायची. सांबार मसाला ही कल्पनाही तेव्हा नव्हती. वाटलेलं जिरं खोबरं घालून ती सांबार करायची आणि कृतार्थतेनं आम्हाला रविवारचा पूर्ण दिवस आणि सोमवारचा अर्धा दिवस खाऊ घालायची. चमचा आणि इडली यांची झटापट करत आम्ही कसे बसे इडलीचे तुकडे तोडायचो आणि केवळ आकाराशी इमान साधणाऱ्या त्या इडलीला आपलंसं करायचो. नंतर मिक्सर आला तशी परिस्थिती फारशी बदलली नाही, पण मिक्सरवरती व्हायला लागलं. एखादं माहेर, मेनका यासारखं मासिक आणि रुचिरासारखी पुस्तकं सोडली तर नूतन पाकशास्त्राचा कोणताही गुरु नसण्याच्या त्या काळात नवीन पदार्थ असा कितीसा बरं होणार. पावभाजी, पंजाबी डिशेस यासारखे नवनवीन पदार्थ अवतरत होते आणि आई नावाची जमात त्याचे प्रयोग नवरा आणि मुलं या सहनशील प्राण्यांवर करत होती. तव्यापासून विभक्त व्हायची इच्छा नसलेला तुकडा तुकडा गँग, बरं का, तुकडा तुकडा गँग. डोसा आणि लाल तवंगाच्या झणझणीत मिसळीच्या नावालाही लाज आणणारी मंद पिवळ्या रंगातली चिंचगूळ या चवीची परमावधी असणारा मसाला घालून केलेली, खरं तर मटकीची उसळ असणारी तथाकथित मिसळ. मुलांच्या पोटात जास्तीत जास्त भाज्या जाव्यात हा एकमेव उद्देश ठेवून बीट, दुधी, गाजर एवढं अपुरं म्हणून की काय, पण गवार, घेवडा वगैरे समस्त भाज्यांची मांदियाळी घालून केलेला पावभाजी नामक पदार्थ. अशी किती नावं घ्यावीत. हे कमी होतं म्हणून की काय, पंजाबी डिशेसनी खाद्य रंगमंचावर प्रवेश केला. पंजाबी भाजी बनवण्यापूर्वी एवढं तूप, पनीर हृदयाला चांगलं नाही. कांदा टोमॅटोच्या भाऊगर्दीत भाज्यांची चव काय लागणार, असा संशय कल्लोळ पदराला खोचून केलेलं बटर पनीर, पालक पनीर पंजाबपेक्षा महाराष्ट्राकडचंच वाटायचं. आईची एखादी मैत्रीण पुण्या मुंबईहून यायची आणि आईला रव्याचा केक, आईस्क्रीम, मँगोला असले शहरी फॅन्सी पदार्थ शिकवून जायची. पुढचे काही दिवस केक नामक रव्याच्या त्रुटीफुटी घातलेला शिरा, चमच्याला शिरकाव करून देणारी बर्फ आणि दूध यांची आईस्क्रीम नामक जोडगोळी, जर्द पिवळ्या आकर्षक रंगाचं मँगोला नावाचं एकाच वेळी मिट्ट गोड, आंबट आणि कडू अशा चवीचं पेय. अशा पदार्थांची स्वयंपाकघर नावाच्या स्थळी प्रयोगशाळा उघडली जायची. हे पदार्थ बनवताना आईचा सळसळता उत्साह, पोरांना नवनवे पदार्थ खिलवायची उमेद आणि मोठ्यांना उलटून बोलणं हे महापातक असण्याचा तो काळ पाहता पदार्थ कसाही झालेला असला तरी आम्हा पोरांची त्याविषयी बोलण्याची प्राज्ञा नसे. आम्ही बापुडे तो पदार्थ चेहऱ्यावर हसरे भाव ठेवून जिभेला बायपास करून डायरेक्ट पोटात ढकलत असू. हे काय करून ठेवलंय या वडिलांच्या तिरसट प्रश्नामुळे आईच्या दुखावलेल्या अंतःकरणावर आमचे हसरे चेहरे औषध ठरत. प्रत्येक पदार्थात कमी तेल, तूप, बेताचे तिखट आणि मसाले, सोड्याचा कमीत कमी वापर,
भाज्यांचा आणि कडधान्यांचा वर्षाव करून पदार्थाला कमीत कमी चमचमीत आणि जास्तीत जास्त पौष्टिक बनवणारी आमची आई त्या काळात आम्हाला खाद्य जीवनातील खलनायिका वाटत असे. आम्ही मुलं मोठी झालो. आम्हाला फुटलेली शिंगं आम्हाला नाही तरी आईला दिसू लागली. अगं तू कशाला त्रास घेतेस, आम्ही बाहेर खाऊ ना, असं मधात घोळवलेले शब्द आईच्या तोंडावर फेकून आम्ही हॉटेलिंगचा आनंद लुटू लागलो. हॉटेलच्या चमचमीत आणि झणझणीत पदार्थांनी आईच्या सात्विक पदार्थांवर सरशी मारली. आईनं वरण भात, पोळी भाजी, पुरणपोळ्या, गुळपोळ्या, फार तर दडपे पोहे, भजी, थालीपीठ, धिरडी, अळूवडी, सुरळीवडी, मसाले भात असले पदार्थ करावेत या मतांवर आम्ही ठाम झालो. हॉटेलात कसली मस्त पावभाजी असते, एकदा खाऊन बघ म्हणत पित्ताचा त्रास असणाऱ्या आईला हॉटेलात नेऊन पावभाजी खाऊ घालण्याचा बेमुरवतपणाही केला. नि तिखट भाजी सहन न झालेल्या आईला पावाला पाव लावून खाताना पाहून निर्लज्जपणे तिची टिंगलही केली. आज तिच्या वयाला पोचल्यावर ते आठवतं. डोळे आपोआप वाहू लागतात आणि स्वतःची लाज वाटते. माझं लग्न ठरलं. प्रत्येक नववधूप्रमाणे अनेक स्वप्न उराशी बाळगून सासरी पाऊल टाकलं. हृदयाचा मार्ग पोटातून जातो असल्या वाक्यांनी प्रभावित व्हायचं ते वय होतं. भरपूर मसाले, तिखट, तेल यांची सोबत घेऊन हॉटेलच्या पदार्थांची बरोबरी करण्याचा मी आणि माझ्या समवयीन जावेनं लावलेला सपाटा. आमच्या नवऱ्यांनी आणि सासऱ्यांनी कौतुक करत बिनबोभाट झेलला. ती माणसंच सज्जन. कधीकधी दोघं भाऊ मित्रांचं निमित्त काढून बाहेरच जेवून येत. हा भाग वेगळा. रविवारी संध्याकाळी स्वयंपाकघराला सुट्टी अशी सकृत दर्शनी आम्हा जावाजावांना खुशावणारी घोषणा सासऱ्यांनी केली. त्यात आमच्या पदार्थांच्या धास्तीचा वाटा किती आणि आमच्या काळजीचा हिस्सा किती हा संशोधनाचा विषय ठरेल. यथावकाश पोटी कन्यारत्न जन्मलं. हे रत्न त्याच कुटुंबाचा अंश असलं तरी त्यांच्या इतकं सहनशील मात्र अजिबात नव्हतं आणि नाही पण. 8 महिन्यांच्या लेकरासाठी पुस्तकं वाचून केलेल्या खिमट, लापशी, सूप्स, भाज्या घालून केलेला गुरगुट्या भात, उकड अशा बेचव पदार्थांना पहिल्या चमच्याला फ्रुर करून एखाद्या निष्णात फलंदाजाला लाजवेल एवढ्या लांबवर तो पदार्थ तोंडातून उडवून निमामी न केलेल्या चमचमीत इडली सांबाराला मिटक्या मारून तिनं तिचं पाळण्यातले पाय दाखवले. माझी पोर मोठी होत होती. त्याचबरोबर माझ्यातली आईही वेगानं जोमानं वाढत होती. एक म्हण आहे, लेकराला खाण्यापेक्षा माऊलीला खायला घालण्याची इच्छा जास्त प्रबळ असते. त्यानुसार मराठी, दाक्षिणात्य, पंजाबी, चायनीज, इटालियन, कॉन्टिनेंटल, चाट, केक्स, आईस्क्रीम्स, कोल्ड्रिंक्स कसले कसले पदार्थ पुस्तकात वाचून यूट्यूबवर पाहून करायला सुरुवात केली. कोविडच्या काळात तर विचारूच नका. मऊ झालेल्या चिकट नूडल्स, लसणाचा आणि मिरचीचा कमीत कमी वापर केल्यानं बेचव झालेलं मांचुरियन, केवळ घरी करायच्या अट्टहासापोटी जन्माला घातलेला कसा तरी पिझ्झा, जाऊ दे नावं तरी किती घ्यायची, यांचा एक घास घेऊन जेवणाला रामराम ठोकणारी माझी लेक पाहिली की माझ्यातलं मातृत्व 4 मुंड्या चीत होतं. आई, हे पदार्थ घरी नाही चांगले होत, हॉटेलातलेच चांगले लागतात ग. तू घरी कशाला व्याप करतेस? तू आपले मराठी पदार्थ, फार तर डोसे, पराठे घरी करत जा. पावभाजी, पंजाबी, कॉन्टिनेंटल, इटालियन आपण कधीतरीच खाऊ, पण हॉटेलमध्येच खाऊ. उगीच हे पदार्थ घरी करून दुधाची तहान ताकावर कशाला भागवायची, असं ती जेव्हा कोणताही संदेह न ठेवता स्पष्टपणे सांगते तेव्हा परीक्षेत नापास झाल्यासारखं वाटतं. माझं कुठं चुकत असेल? मी एवढ्या मायेनं आणि निगुतीनं पदार्थ करते, अगदी हॉटेलसारखा करायचा प्रयत्न करते, तरीही तो हॉटेलसारखा होतच नाही आणि हिला आवडतही नाही. कुठं चुकत असेल माझं? विचार केला 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 आणि एकदम लक्षात आलं,
पदार्थ करताना माझ्यातली आई, बायको, जीवशास्त्रातली विद्यार्थिनी सतत आड येते. तेल, तूप, लोणी, पनीर, चीज घालताना हृदय आणि रक्तवाहिन्यांचं जाळं डोळ्यासमोर दिसू लागतं. साखरेचा डबा, कॅलरीचा हिशोब आणि मधुमेहाचं दर्शन घडवतो. तिखट मिरच्या, मसाले पोटात खड्डे पाडतात. त्यांच्या दर्शनानंच पोटात जाळ पेटल्याचा भास होतो. अजिनोमोटो, खाद्यरंग वगैरे कधीही शरीरात कॅन्सरला जन्माला घालतील हे सतत वाटत राहतं. रेसिपीत दिलेल्या प्रमाणात तेल, तूप, तिखट, मसाले टाकायला हात धजत नाही. सगळं अगदी कमी कमी वापरलं जातं. मग पावभाजी मिळमिळीत होते, नूडल्स चिकट होतात, पिझ्झा बेचव होतो, सांबार आमटीचा मामेभाऊ होतो. पंजाबी भाज्या पंजाबी राहतच नाहीत, मिसळ नेभळट होते. साजूक तूप घालून केक न राहता मिठाईचा भाऊबंद होतो. खिशालाही झेपत नाही. आईस्क्रीमचं तर न बोललेलंच बरं. पैसा हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून रसनेला लालूच दाखवत आणि शरीराला डावलत बनवलेल्या मसालेदार, चमचमीत, चविष्ट, रंगीत अशा हॉटेलच्या पदार्थांसमोर आपल्या जीवाभावाच्या माणसांचं पोषण, आरोग्य, दीर्घायुष्य हेच उद्दिष्ट असणाऱ्या गृहिणीचे, आईचे चवीत, चमचमीतपणात मार खाणारे पदार्थ कसे बरं जिंकतील? पण आता मी ठरवले, फक्त आपले साधे सरळ मराठी पदार्थ घरी करायचे. पावभाजी, मिसळ, इटालियन, मेक्सिकन, चायनीज, कॉन्टिनेंटल पदार्थांसाठी सरळ हॉटेल गाठायचं. उगीच आपल्या हौसेची शिक्षा घरच्यांना कशाला? आपणही खुश, आपली पोरंही खुश आणि हॉटेलवालेही खुश. नाहीतरी सरकारनं परवाच्या अर्थसंकल्पात आपल्याला एवढी सूट कशासाठी दिली आहे? पैसा बाजारात फिरावा म्हणूनच ना. एखादा पदार्थ कधीतरीच खावा, पण तो जिभेला, चवीला न्याय देऊन खावा. केवळ टिकमार्क पुरता नको. त्यावेळी कॅलरीज, पोट, हृदय सगळं बाजूला ठेवावं आणि जिव्हा लवल्य मनमुराद उपभोगावं. आता तुम्ही म्हणाल, आमची मुलं नाहीत हो अशी आणि मीही नाही तशी. मी अगदी चविष्ट बनवते आणि माझ्या मुलांना ते फार आवडतं बरं का. माझ्या स्वयंपाकाचं फार कौतुक होतं घरात. तसं असेल तर चांगलंच आहे. पण मग मला एकच सांगा, हॉटेलला भरून का वाहतात हो? नीलताई, खूप छान लिहिलं आहेत हो तुम्ही. अगदी घरोघरी मातीच्या चुली म्हणावं तसं प्रत्येक घरी प्रत्येक आई मला असं वाटतं हेच म्हणत असणार. खूप छान पोस्ट आहे. मला तर आवडलीच आहे. तुम्हा सगळ्यांना पण आवडेल याची खात्री आहे. धन्यवाद.